प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम. आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवाकार्यासाठी सबस्क्राईब करून मदत करा. आपल्या विश्वासी लोकांना शेअर करा. धन्यवाद. मिखाएल देवदूत आणि सैतान मोशेच्या शरीरावर का भांडत होते? यहूदा 9 वचन बायबलमध्ये एक आढळलेली घटना उद्धृत करते. मोशेच्या शरीरावर मिखाएलचा सैतानाशी वादविवाद आणि संघर्ष होता, परंतु त्याचे तपशील दिलेले नाहीत. आणखी एक देवदूताचा संघर्ष दानिएलशी संबंधित आहे, जो दृष्टांतात त्याच्याकडे एक देवदूत येत असल्याचे वर्णन करतो. दानिएल 8वा अध्याय 16 वचन आणि 9वा अध्याय 21 वचन मध्ये या देवदूताचे नाव गॅब्रिएल आहे, जो दानिएलला सांगतो की मुख्य देवदूत मिखाएल त्याच्या मदतीला येईपर्यंत तो पर्शियाचा राजकुमार नावाच्या राक्षसापासून संयमित होता. दानिएल 10वा अध्याय 13 वचन. अशा प्रकारे आपण दानिएलच्या पुस्तकातून शिकतो की भूते लोकांच्या आत्म्यांविरुद्ध आणि राष्ट्रांविरुद्ध आध्यात्मिक युद्ध करतात, आणि भूते देवदूतांना रोखतात आणि त्यांना देवाचे उद्देश पूर्ण करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतात. यहूदा आपल्याला सांगतो की देवाने मिखाएलला त्याच्या शरीराचा सामना करण्यासाठी पाठवले होते. मोशे, ज्याला देवाने स्वतः मोशेच्या मृत्यूनंतर पुरले होते. अनुवाद 34वा अध्याय 5 आणि 6 वचन. मोशेच्या शरीरावरील या संघर्षाबद्दल अनेक भिन्न दृष्टिकोन दिले गेले आहेत. यापैकी एक म्हणजे सैतान, जो नेहमी देवाच्या लोकांवर आरोप करतो. प्रकटीकरण 12वा अध्याय 10 वचन. मरीबा येथे मोशेच्या पापासाठी. अनुवाद 32वा अध्याय 51 वचन. आणि त्याने इजिप्शियन लोकांच्या हत्येला जबाबदार धरले असावे. निर्गम 2 अध्याय 12 वचन. त्याला सार्वकालिक जीवनासाठी पुनरुत्थान होण्यापासून रोखले. काही जण अशी शक्यता व्यक्त करतात की यहूदामधील संदर्भ जकर्या 3 अध्याय 1 आणि 2 वचन मधील संदर्भाप्रमाणेच आहे, आणि त्याने मला प्रभूच्या दूतासमोर उभा असलेला महायाजक यहोशुआ आणि त्याच्या उजव्या बाजूला सैतान त्याचा विरोध दर्शविला. मग परमेश्वर सैतानाला म्हणाला, परमेश्वर सैतान, तुला दटावो. पण या एकच घटना असल्याबद्दलचे आक्षेप स्पष्ट आहेत. 1. परमेश्वर तुला धमकावतो. या अभिव्यक्तीमध्ये फक्त समानता आहे. 2. मिखाएल हे नाव जकर्याच्या संदर्भात अजिबात दिसत नाही. 3. जकर्यामध्ये मोशेच्या शरीराचा उल्लेख नाही किंवा त्याचा कोणताही उल्लेख नाही. असाही अंदाज लावला जातो की यहूदा एका सर्वनाशिक पुस्तकातून उद्धृत करत आहे, ज्यामध्ये हे खाते सापडले आहे, आणि यहूदाचा अर्थ खाते अचूक असल्याची पुष्टी करणे आहे. ओरेगॉन 185 ते 254 एडी एक प्रारंभिक ख्रिश्चन विद्वान आणि धर्मशास्त्रज्ञ द असेन्शन ऑफ मोसेस नावाच्या पुस्तकाचा संदर्भ देते, ज्यामध्ये मोशेच्या शरीरावर मिखाएल आणि सैतान यांच्यातील संघर्षाचे वर्णन केले आहे, कारण ते त्याच्या काळात अस्तित्वात होते. तत्सम वर्णन आहे. उपलब्ध हे पुस्तक आता हरवले आहे. एक यहुदी ग्रीक पुस्तक होते. ओरेगॉनने शक्यता निर्माण केली की हे पुस्तक यहूदाच्या खात्याचे स्रोत होते. ही कथा खरी आहे की नाही हा एकच खरा प्रश्न आहे. या अहवालाचा उगम काहीही असो, यहूदा मिखाएल आणि सैतान यांच्यातील संघर्षाचा संदर्भ देत असल्याचे दिसते. जर तो मोशेच्या मृत्यूबद्दल किंवा खडकावर आघात झाल्याबद्दल बोलला असेल तर तो ज्या पद्धतीने झाला त्याच पद्धतीने तो बोलतो, आणि हे खरे नाही हे कोण सिद्ध करू शकेल? असे घडले नाही याचा पुरावा काय आहे? बायबलमध्ये देवदूतांचे अनेक संकेत आहेत. आम्हाला माहित आहे की मुख्य देवदूत मिखाएल खरा आहे. सैतानाचा वारंवार उल्लेख केला जातो, आणि असे असंख्य पुष्टीकरण आहेत की वाईट आणि चांगले दोन्ही देवदूत पृथ्वीवरील महत्त्वपूर्ण व्यवहारात गुंतलेले आहेत. मोशेच्या शरीरासंबंधीच्या वादाचा संपूर्ण विषय पूर्णपणे अज्ञात असल्याने अनुमानाने निर्णय काढण्यात अर्थ नाही. हा वाद कशावरून होता? म्हणजे मृतदेहाच्या मालकीबद्दल किंवा मृतदेहाच्या दफनविधीबद्दल किंवा इतर कोणत्याही बाबीबद्दल आम्हाला माहिती नाही. तथापि आपल्याला फक्त दोनच गोष्टी माहीत आहेत.
प्रथम, पवित्र शास्त्रवचन अपूर्ण आहेत. पवित्र शास्त्राची अपूर्णता हा ख्रिश्चन विश्वासाच्या सिद्धांतांपैकी एक आहे. ख्रिस्तीय नात्याने पवित्र शास्त्राकडे आदराने आणि प्रार्थनेने जाणे हे आपले ध्येय आहे. आणि जेव्हा आपल्याला समजू शकत नसलेली एखादी गोष्ट आढळते, तेव्हा आपण अधिक प्रार्थना केली पाहिजे, अतिरिक्त अभ्यास केला पाहिजे, आणि तरीही उत्तर दूरची शक्यता वाटत असली तरीही आपण नम्रपणे स्वीकारले पाहिजे. देवाच्या परिपूर्ण वचनाच्या प्रकाशात मर्यादा. दुसरे, ख्रिश्चनांनी सैतान आणि दुरात्म्यांशी कसे वागले पाहिजे याचे यहुदा 9 हे सर्वोच्च उदाहरण आहे. मिखाएलने शाप देण्यास नकार दिल्याचे उदाहरण आम्हा ख्रिश्चनांसाठी सैतानी शक्तींशी कसे जोडले जावे याचे उदाहरण म्हणून काम केले पाहिजे. ख्रिश्चनांनी त्यांना संबोधित करू नये, परंतु त्याऐवजी त्यांच्या विरुद्ध देवाच्या सामर्थ्याने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर मिखाएलसारखा सामर्थ्यवान कोणी सैतानाचा विल्हेवाट लावण्यासाठी देवाकडे वळला, तर आपण तिरस्कार करण्याचा, बाहेर काढण्याचा किंवा भूतांना आज्ञा देणारे कोण आहोत? आमेन.